मागवायचा पण आणायचा आणि व्यवस्थित त्याचा यूज नाही झाला तर खूप वाईट वाटतं. हा 1200 रुपयाचा कोल्हापुरी साज आहे. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. काल तुळशीबागेत शॉपिंगसाठी गेलो होतो निकिताच्या लग्नाची. तर मलाही थोडंसं काही घ्यायचं होतं साहित्य, तर तेही मी घेतलेलं आहे आणि तिचीही शॉपिंग झालेली आहे. पण काल खूप पाऊस असल्यामुळे ना मला म्हणजे व्हिडिओ बनवताच नाही आला आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल पडला होता पाण्यामध्ये. त्याच्यामुळे मग मी तो घेतला, पुसला आणि लगेचच म्हणजे बॅगमध्ये त्याला टाकून दिलं. म्हटलं म्हणजे नकोच हे करायला, कारण पाऊसच भरपूर होता. पण शॉपिंग मात्र झाली, म्हणजे जे घ्यायच्या होत्या वस्तू तर त्या घेऊन झालेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काल 24 तारीख, काल बरोबर महिना झाला तिच्या लग्नाच्या साड्या, म्हणजे तिचा बस्ता बांधण्यासाठी आपण मूलचंद मिल इथे गेलो होतो. तर त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. वाटलंच तर त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की व्हिडिओ बघा. खूप छान छान साड्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि खूप म्हणजे रिजनेबल रेटमध्ये पण आहे. तर आणि आज 25 तारीख आहे. आज 25 तारीख, आज निकिताचा वाढदिवसही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी प्रथमेशचा ॲक्सिडेंट झालेला, तर त्याला 1 महिना कंप्लीट झाला आहे आज संध्याकाळी 4:30 वाजता असं. तर असो, आज म्हणजे ज्या आपण काल शॉपिंग केलेली आहे तुळशीबागेतून, तर ती काय काय आहे ती आपल्याला पाहायची आहे. तर चला बघूया मी काय काय आणलेलं आहे. तर मी तुम्हाला एक एक वस्तू काढून दाखवते. ही छानशी मी पर्स घेतलेली आहे, छोटी. मला पर्सची खूप आवड आहे आणि मला असं आवडतं असं वेगवेगळ्या पर्स घ्यायला. तर बघा किती सुंदर पर्स आहे आणि छान असे इथे हे 3 फ्लॉवर्स आहेत आणि हँडबॅग आहे, आपण म्हणजे अशी घेऊ शकतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये ना कप्पे बघूयात आपण. तर आतलं जे मटेरियल आहे ना ते सुद्धा खूप छान आहे. आणि हा एक कप्पा आहे आणि ओपन आहे हे. तर याच्यामध्ये मोबाईल आणि एक थोडंसं साहित्य आपलं बसू शकतं. अशा पद्धतीत मला घ्यायचंच होतं, कारण माझी एकदम छोटी पर्स आहे जी नेहमी मी अशी बाहेर जाताना घेते, तुम्ही पाहिलीच असेल. त्याच्यामुळे मग ही एक पर्स आणली. हा झाला एक भाग. आणि त्यानंतर थोडंसं मी पार्लरचंच म्हणजे खरेदी केली, शॉपिंग केली. कारण कसं आता लग्न सीझन चालू झालेलं आहे. मी बाहेरच्या ऑर्डर घेत नाही, कारण बाहेरच्या ऑर्डर घेऊन देत नाहीत. म्हणजे लांब जायचं नाही, इथल्या इथे असेल तर करायचं. तर त्यासाठी मग मला हे यू पिन आणि या बॉब पिन आहेत. तर हे मी पूर्ण बंच घेतलेलं आहे. तर हे 2 आणलेले आहेत मी. त्यानंतर मी आणलेलं आहे थोडंसं कॉस्मेटिकमध्ये मी इथे घेतलेली आहे मॅकची पावडर मी इथे घेतलेली आहे. इथे घेतलेलं आहे जे माझ्याकडचं संपलेलं आहे त्यापैकी मी म्हणजे इथे घेतलेलं आहे. इथे मी हा घेतलेला आहे मॅकचा लायनर. इथे तुम्ही बघू शकता, हे मॅकचं लायनर आहे आणि खूप सुंदर आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मॅकचंच हा मॅकचा मस्कारा आहे. खूप सुंदर आहे आणि छान आहे, लॉंग लास्टिंग आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे मार्सचा प्रायमर. हे पूर्ण पॅक आहे. मार्सचं पण प्रोडक्ट म्हणजे छान असतं. तर इथे बघू शकता या पद्धतीत आहे हे मार्स. म्हणजे जे माझ्याकडचं संपलेलं त्यापैकी मी थोडं आणलेलं आहे. तर बाकीचं तर माझं पूर्ण आहे सेट. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे फॉरएवर 52चं मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे. माझ्याकडे फेअरचा फाउंडेशन संपलेलं हे एक आहे फाउंडेशन. दुसरं आहे फिक्सर हिलरी हुडाचं. हा हायड्रेटिंग प्रायमिंग फिक्सिंग आहे. 3 in 1 आहे. 3 in 1 असल्यामुळे मग मी म्हटलं की म्हणजे चला घेऊया. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं मी
कंपनीचं इथे मटेरियल आणलेलं आहे. तर हे सुद्धा आपण अनबॉक्स करूयात. तर हे बघा, खूप सुंदर आहे हा सुद्धा स्प्रे. तर हा जवळजवळ आहे ना एक 5 ते 6 तास मेकअपला म्हणजे काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे मग ते एक घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक लिपस्टिक आणलेली आहे मी स्विस ब्युटीची, आणि खूप सुंदर असा हा शेड आहे. तर तो सुद्धा आपण बघूयात काढून, कारण आपण आता घेतलेलंच आहे म्हटल्यावर आपल्याला ते वापरूनही पाहायलाच पाहिजे ना की नक्की कशा पद्धतीत आहे. तर हा बघा, हा सुंदर असा शेड आहे आणि खूप छान वाटतो आणि कोणत्याही स्किन टोनला हा मॅच होऊन जातो. आणि नॉर्मली असं म्हणजे लग्न कार्य असू द्यात किंवा असं काही कुठलं कार्यक्रम असलं काही असलं तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे हा शेड उपयोगी पडतो. त्यानंतर मी हे एक फाउंडेशन आणलेले आहे, मॅजिक कलर चेंजिंग फाउंडेशन. म्हणजे हे मॅजिकचं प्रॉडक्ट आहे आणि हे कलर चेंजिंग फाउंडेशन आहे. म्हणजे ऑल स्किन टाईप चालतं, म्हणजे कुठलीही प्रकारची स्किन असली तरी त्याला हे म्हणजे मॅच होऊन जातं. जसं स्किन असेल म्हणजे जो स्किन टोन असेल ना तर त्या प्रकारे त्याचं ते त्याला त्याच्यामध्ये ॲड करतं. उघडलं तर हे सुद्धा खूप सुंदर आहे आणि अतिशय सुंदर असं आहे मॅजिकचं. तर चला आपण हे पण थोडंसं ओपन करून बघूया. हे असं एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि आपण आता हे पण ट्राय करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, आता ही माझी स्किन आहे. तर ही माझी बेज स्किन आहे, म्हणजे एकदम नॉर्मल स्किन आहे. तर याच्यावर आपण आता ट्राय करूयात. ऑइली स्किन असू द्या, ड्राय स्किन असू द्या, कोणत्याही स्किनला चालून जातं. हे बघा, तुम्ही इथे हा फरक बघू शकता. खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे. आणि हे सुद्धा वॉटरप्रूफ आहे फाउंडेशन. खूप सुंदर आहे आणि बराच वेळ टिकणारं आहे. कॉस्मेटिक अतिशय सुंदर असं हे फाउंडेशन. तर हे मी कॉस्मेटिकमध्ये या एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि चला अजून काही आणलेलं आहे तर तेही आपल्याला पाहायचं आहे. तर चला अजून पुढे आपल्याला पाहायचं आहे. तर इथे मी हा छानसा बेल्ट आणलेला आहे. हा मला फक्त 150 रुपयामध्ये मिळाला आहे आणि अतिशय सुंदर असा बेल्ट आहे. माझ्याकडे दुसरे पण बेल्ट आहेत, पण आजकाल आता हे जास्त ट्रेंडमध्ये आहेत. तर साऊथ इंडियन म्हणा किंवा आपलं कास्टा म्हणा किंवा काय, त्याच्यावर असा खूप छान असा हा बेल्ट दिसतो आणि कोणत्याही याच्यावर मॅचिंग होईल असा मी मल्टी कलरमध्येच म्हणजे घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा बेल्ट आहे. तर हा एक मी आणलेला आहे. आणि अजून आपल्याला पुढे पाहायचं आहे. एक मी एक्सटेन्शन आणलेलं आहे. एक्सटेन्शनसुद्धा खूप सुंदर आहे, तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर हे बघा, हे आत्ता हे तुम्हाला असं दिसतंय, हे शॉर्ट लेंथ आहे. आता हे म्हणजे तुम्ही 2 in 1 आहे, हे असंही यूज करू शकता. तर हे असंही आहे. आणि अजून आपल्याला जर आपण हे जर या पद्धतीने लावलं तर बघा किती सुंदर वाटतं ना. हे लॉंग लेंथ आणि स्टेपेबल आहे, म्हणजे स्टेप कट, लेयर कट जसं ज्या पद्धतीत असेल त्या पद्धतीत आहे आणि खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं म्हणून मग मी हे सुद्धा घेतलेलं आहे. तर चला अजून आपल्याला पुढे बघायचं बाकी आहे, तर ते सुद्धा पाहायचं आहे. पहिलं हे व्यवस्थित ठेवते. वस्तू भरपूर आणते, पण काय होतं, वस्तू म्हणजे सगळे नेतात पण व्यवस्थित देत नाही. पण मी आता ठरवलेलं आहे की जर कुठली गोष्ट द्यायची असेल तर ती रेंटवरच देणार आहे. कारण आपण एवढ्या महाग वस्तू आणायच्या, एवढे आपण पैसे खर्च करायचे आणि आपल्याला त्याचा फायदा तर काही होतच नाही.
पण फक्त तोटा आणि तोटाच होतो. कारण ज्यांना आपण वस्तू देतो त्या वस्तू आपल्याला व्यवस्थित परत देत नाहीत. आपण असं व्यवस्थित म्हणजे समजा आता बॉक्स असेल किंवा काय असेल, आपण ते बॉक्समध्ये घालून देतो, पण ती लोकं देताना ना असं एका कॅरी बॅगमध्ये, एखाद्या छोट्या कॅरी बॅगमध्ये आपल्याला भरून देतात. आता समजा ही कॅरी बॅग आहे, तर याच्यामध्येच आपल्याला म्हणजे जे आता ते एक्सटेन्शन दाखवलं, तर ते एक्सटेन्शन किंवा ज्वेलरी, पुन्हा बाकीचं काही साहित्य असेल, सगळं ते काढायचं आणि ते एकाच ह्याच्यामध्ये ते सगळं टाकून आपल्याला द्यायचं. अशा प्रकारे देतात आणि अक्षरशः ना पूर्ण तोडून मोडून देतात. म्हणजे जे धागे असतात ते तुटलेले निसटलेले असतात, काढताना व्यवस्थित काढायचं नाही, कुठेतरी काहीतरी एखादी रिंग तुटलेली असते ते तसंच आपल्याला म्हणजे हे करून द्यायचं. खरंच लोक म्हणजे काय म्हणतात, दुसऱ्याच्या वस्तूची किंमत करत नाहीत. म्हणून मग मी आत्तापासून असं ठरवलं की इथून पुढे कुठलीही वस्तू देताना मी रेंटवरच देणार. तर चला, असं पुढे आपल्याला पाहायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मी आता विषय काढला ज्वेलरीचा, तर आपल्याला पाहायची आहे ज्वेलरी. आता मी ज्वेलरीमध्ये काय काय आणलं आहे, तर मी छान असा हा सेट आणलेला आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ते सेटमध्ये अजून मी हे कान आणलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे कान आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे. माझ्याकडे दुसरे पण आहेत, तर त्याची वेगळी डिझाईन आहे. आणि हे जरा असं मला छान वाटलं म्हणून मग मी हे पण घेतलेलं आहे. तर हे झाले कान. त्यानंतर इथे मी चंद्राचे म्हणजे चंद्रकला डिझाईनचे इथे मी हे ब्रॉच आणलेले आहे. तर हा आहे मोठा ब्रॉच, इथे तुम्ही बघू शकता. आणि हे आहेत छोटे, हे छोट्यामध्ये मी हे असे आणलेले आहेत. आणि खूप सुंदर असे आहेत. ज्यावेळेस आपण खोपा स्टाईल करतो ना, हेअरस्टाईल, तर त्यावेळेस म्हणजे खूप छान वाटतं. आणि आता जास्त ट्रेंडमध्ये आहे म्हणून म्हटलं की चला आपण हे पण घेऊया, म्हणून हे पण घेतलेलं आहे. त्याचसोबत मला हे छोटेसे झुमके खूप आवडले, तर हे झुमके पण मी आणलेले आहेत. खूप सुंदर आहेत झुमकेसुद्धा. आणि हे बघा, अतिशय सुंदर असा हा झुमका आहे. आणि याची डिझाईन तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. खूप सुंदर असा हा झुमका आहे आणि छोटी डिझाईन आहे, छोटा एकदम असा झुमका आहे. असं म्हणजे नाही का, छोटंसं फंक्शन असलं किंवा काय असलं तर त्याच्यावर आपण म्हणजे साडीवर वगैरे घालू शकतो अशा पद्धतीत. मग माझ्याकडे मोठे पण आहेत भरपूर, म्हणून मी हे घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे चंद्रहार. चंद्रहारसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि खूप ट्रेंड आहे. जे ट्रेंडमध्ये आहे ते मी जरा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा बघू शकता चंद्रहार. बघा किती सुंदर डिझाईन आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि खूप छान वाटतो असा हा, घातल्यावर तर अजूनच सुंदर दिसतो आणि आत्ता खूप ट्रेंडला आहे. मग हा एक घेतलेला आहे मी. आणि मी असं म्हणजे जो आपला मराठमोळा लूक असतो तर त्या लूकवर असं छान वाटावं म्हणून अशी मी ही ज्वेलरी घेतलेली आहे. आणि त्याच्यावरचे जे कानातले आहेत ना ते सुद्धा खूप सुंदर आहेत. त्याची जी डिझाईन आहे ना ती सुद्धा खूप सुंदर आहे. इथे तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे. जास्त असं काही घेतलेलं नाही आहे, पण जे बऱ्यापैकी घेतलेलं आहे ते मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी इथे शेअर करते. तर त्यानंतर मी इथे घेतलेला आहे हा छानसा कोल्हापुरी साज. आणि ही त्याची डिझाईन आहे, अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे. आणि हा मला बसलेला आहे. तुम्हाला जर याची किंमत सांगितली तर तुम्ही विशेष कराल, पण सांगितली तर पाहिजेच, कारण वस्तू एवढ्या मुलामागायचा पण आणायचा आणि व्यवस्थित त्याचा यूज नाही झाला तर खूप वाईट वाटतं. हा 1200 रुपयाचा कोल्हापुरी साज आहे आणि म्हणजे खूप छान आहे. आणि याची गॅरंटीसुद्धा आहे आपल्याला कलरची. आणि खूप डिझाईन तर इतकी सुंदर आहे. मला ह्याची ही जी डिझाईन म्हणजे आपला एरवीचा जो कोल्हापुरी साज असतो तर त्याला खाली असं गोलमध्येच असतं, पण हे गोलमध्येच आहे पण थोडंसं वेगळं आहे. हे बघा, थोडीशी अशी वेगळी डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे.
तर हा एक घेतलेला आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत, छोट्या मोठ्या आहेत, पण त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 1-2च मिनटं मला द्या, मी लगेच त्या पण वस्तू घेऊन आली आणि त्या पण वस्तू मी तुम्हाला. तर चला, अजून ज्या बाकीच्या वस्तू आहेत ना त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी अजून काही कानातले आणलेले आहेत, झुमके आहेत आणि टॉप्स आहेत. तर त्याच्यामधली ही एक डिझाईन आहे. तर ही सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, किती सुंदर आहे, मस्त आहे ना. पूर्ण म्हणजे स्टोन वर्क आहे, पूर्ण खड्यांमध्ये, आणि अतिशय सुंदर असे हे झुमके वाटतात. आणि छोटीशी डिझाईन आहे आणि एकदम भारी अशी वाटते. मला आवडली म्हणून मग घेतली. हे मला फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये मिळालेले आहेत आणि खूप सुंदर आहे, मला खरंच खूप आवडलं. त्यानंतर मी दुसरे कानातले घेतलेले आहेत, तर तेही मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे पण अतिशय सुंदर असे आहेत आणि वेगळेच आहेत. हे आपण तो जो आपला चंद्रहार आहे ना छोटा, तर त्याच्यावर सुद्धा आपण घालू शकतो. तर हे बघा, अतिशय सुंदर आहेत हे सुद्धा झुमके. आणि डिझाईन तर इतकी छान वाटते ना की म्हणजे एकदम असं भारी वाटतं. घातल्यानंतर तो अतिशय सुंदर दिसणार आहे. आणि हे मला वाटते आपले आशुताईच याचं छान असं ओपनिंग करतील. आता हे झाले, अजून मी तुम्हाला दाखवते. हे असे छानसे मोत्याचे टॉप्स घेतलेले आहेत. मला हे टॉप्स खूप आवडले आणि असं साडीवर वगैरे खूप छान वाटतं, त्यामुळे मग मी हे असे टॉप्स घेतलेले आहेत. माझे आधी वेगळे होते, अतिशय सुंदर होते, जवळजवळ 250 रुपयाचे होते ते. पण म्हणजे असं मोती आहे ना, त्याची जी शाईन होती ना एकदम प्युअर होती आणि खूप सुंदर होते. म्हणजे जसं की जुन्या काळातल्या ज्या बायका घालत होत्या, म्हणजे आधीच्या, त्यांचे कसे ते मोत्याचे टॉप्स असायचे, सेम त्याच पद्धतीत मला खूप आवडलेले ते. आणि म्हणून मी घेतलेले. मी असेच कोणाला तरी म्हणजे कार्यक्रमासाठी घालायला दिले, मला आता आठवत नाही आहे मी कोणाला दिलं ते. आणि ते दिले ना, ते कानातले पण तिकडेच, आणि माझे 250 रुपयाचे कानातले गेले. तर हे पण मला असे छान वाटले म्हणून मग मी हे घेतले आणि खरंच खूप मस्त आहेत हे सुद्धा. त्यानंतर याच्यामध्ये आहे ही छोटीशी प्रेसची नथ. माझ्याकडे मोठी आहे मोत्याची, पण काय होतं, काही मुली छोट्या म्हणजे चेहरा असा छोटा असतो आणि एकदम मोठी नथ घातली की असं एवढं व्यवस्थित वाटत नाही. आणि माझ्याकडे खूप प्रकारच्या नथ आहेत, पण मला ही आवडली म्हणून मग ही एक नथ घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी हे एवढं सगळं साहित्य आणलेलं आहे. त्यात हे असं किरकोळ जे आणलेलं आहे ते तर वेगळंच आहे. बन आणलेलं आहे, टिकल्याचे पॅकेट आणलेले आहे, रबर आणलेले आहे, शिवाय क्लच आणलेले आहेत, आणि इथे या छान अंगठ्या आणलेल्या आहेत. तर असं बरंचसं काही आणलेलं आहे. तर खूप साऱ्या या वस्तू मी काल तुळशीबागेतून घेऊन आलेली आहे आणि मला खूप छान मिळाल्या आणि म्हणजे खरंच खूप मस्त अशा मिळाल्या. निकिताने बरंचसं साहित्य घेतलेलं आहे. तिने चप्पल घेतलेली आहे, पर्स घेतलेल्या आहेत, शिवाय तिचं जे रुखवताचं साहित्य आहे, रुखवतावर मांडायचं, तर ते घेतलेलं आहे. ज्वेलरी घेतलेली आहे, मंडवळ्या आणि बाशिंग जे आहेत ते घेतलेले आहेत. पुन्हा बरंचसं म्हणजे तिने साहित्य घेतलेलं आहे. तर त्याचा काही मला व्हिडिओ नाही करता येणार, कारण ती तिच्या घरी आहे, त्याच्यामुळे ते नाही मी तुम्हाला दाखवू शकत. ते तुम्हाला पुढे आपल्या ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिच्या लग्नाच्या याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हळदीची ज्वेलरी तर एवढी सुंदर आहे ना तिची. तिने 2 सेट घेतलेले आहेत. एक आदल्या दिवशी जे हळद उठण्याचा कार्यक्रम असतो तर त्यासाठी घेतलेला आहे आणि एक लग्ना दिवशी घालण्यासाठी घेतलेला आहे. पण अतिशय सुंदर असा सुरेख असा दोन्ही पण म्हणजे हळदीची ज्वेलरीचा सेट आहे. तुम्हाला तो नक्कीच पाहायला मिळेल. तर चला, मी आता तुम्हाला या एवढ्या वस्तू दाखवल्यात. तुम्हाला त्या वस्तू कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं. तर आता हे सगळं जो पसारा इथे मांडून ठेवला आहे, तुम्ही आता हा माझा पसारा बघू शकता. आता हा जो पसारा मी इथे मांडलेला आहे तर तो सगळा उचलून ठेवायचा. उचलून ठेवायचा म्हणजे ज्या त्या जागेवर जी ती वस्तू आता मला परत सगळी भरून ठेवायची आहे. आणलं तर असं एका बॅगमध्ये, पण आता ठेवताना याचा बॉक्स वेगळा त्याचा बॉक्स वेगळा असं आहे. तर ते सगळं मला आता ठेवून घ्यायचं. तर ते मी आता पटकन ठेवून घेते आणि मग नंतर बोलूयात.